वाचवणार नाही. हा, अच्छा अच्छा. दम टाकते तो. हार्ट अटॅक जे आहे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, त्याकरता आपल्याला काय करता येईल किंवा सोबत काय ठेवता येईल ज्याच्यामुळे हार्ट अटॅक आपण प्रिव्हेंट करू शकतो? जसं आपलं घरगुती उपाय आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात मिळते. एक हिरवी लाल मिरची. म्हणजे जी आपण खिचडीवर तडक्यासाठी वापरतो ती हा, मिरची ती म्हणताय मिरची का? आपली जे साधारण जे गावरानी मिरची आहे ती भिवा बिरू मिरची हा, वगैरे. तेवढीशी मिरचीचा तुकडा थोडासा. जर एखाद्याला असं हार्टचा झटका आला आहे हम्म, की असं वाटून राहिलं त्याला येऊन राहिला आहे, हम्म, तर त्यावेळेस ते हार्ट मिरचा छोटासा तुकडा हम्म. घेऊन दातामध्ये चावून घ्यायचा, हम्म. गिटकून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होईल की तो रक्तात 60 सेकंदाच्या अंदर मिरची आपली रक्तामध्ये असर करणं किंवा मिसळून जाते. हम्म. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला एकदम मिरची खाल्ल्यावर ठसका वगैरे येतो. हो. ठसका म्हणजे आपले जे ब्लॉकेज आहे हम्म, खासतो आपण, हम्म. त्याच्यानं हे ब्लॉकेज मोकळे होतात. हो. म्हणजे तुम्हाला तर हॉस्पिटलपर्यंत जायसाठी ती मिरची तुमच्या जीवाचा घात होणार नाही. एक साधारण फक्त एक मिरची. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सर की मायोकार्डियल इन्फेक्शनचा जो पेशंट आहे, हा. जसं आपण औषधं देतो, हा. जसं अटरवास्टेटिन देतो किंवा क्लॉपिडोग्रेल देतो किंवा हे जे ब्लॉकेज म्हटलं तुम्ही हे करण्यासाठी, आणि निफिडिपिन देतो, तर हे जे औषधं आहेत देतो आपण एमर्जन्सीमधले, किंवा कोणी फिरोसेमाइड देत असेल लॅसिक्स वगैरे, तर मग हे इंजेक्शन्स आपण आणि हे जसं देतो तसंच तुम्ही जर मिरची जर ठेवली, कारण जे हे औषध मिळणार नाही ना, घरी कुठे मिळणार? हा, त्याला तोपर्यंत आल्यानंतर तो त्याला पीएचसी hospital जावं ला लागेल किंवा हॉस्पिटल जावं लागेल, सगळ्या ठिकाणी जावं लागेल. हो. हे साधारण उपाय आहे. आणि हे कुठेही अवेलेबल राहू शकते. कुठे available? घरातही अवेलेबल असते, शेजारकडे नाही घेऊ शकतो तो कुठे नाही वेळेवर. घेऊ शकत, आपल्या स्वतःच्या घरातच आहे. हो, नसं आता मिरची पावडर मध्ये भेसळ येतात, त्यांनी मिरची पावडर नाही सांगितलं. हा. मिरची पावडर डायरेक्ट मिरची, मिरची लाल मिरची पावडर मध्ये एक भेसळ असते, वाळलेली लाल मिरची, हा. बस. त्याच्यानं मिरची पावडर नाही सांगितलं. हम्म. पण नसलं तर मग मिरची पावडर झाली होऊ शकत असं त्याच्यात. आता मिरची हो. सापडली तर मग मिरची हो. पावडर त्या अंदर गेलं तर ते ऑटोमॅटिक त्याच्या शरीरात ब्लडमध्ये ते मिक्स होईल, ब्लड पातळ करून टाकेल. आणि दुसरी गोष्ट त्याला खाशी येणं स्टार्ट होईल. खाशी येणं स्टार्ट झाली की त्याचं हे हार्ट फास्ट काम करेल आणि त्याला हार्टचा धोका सर टळेल. मी असं ऐकलं की लाल मिरचीमध्ये जो एक ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे, जो घटक आहे, हा. तो एक कॅप्सेंटीन म्हणून आहे, कॅप्सिकम मधला आणि बाकी मिरच्यांमधला. तर त्याच्यामुळे हा गुण असेल कदाचित. मी एक वेळा शुअर करतो आणि सांगतो तुम्हाला. शुअर धन्यवाद. करतो मी, sure. हा.